गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंशजक्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्. यक्कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापारे सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरु. मला वाटते अंतरे त्वा वसावे तुझ्या दासबोधास त्वा बोधवावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. गेले आपण कित्येक दिवस मनुस्मृती संपादन परमपूज्य वरदानंद भारती यांच्या ग्रंथातील भूमिका किंवा प्रस्तावना दिली आहे त्याचं आपण क्रमशः वाचन करत आहोत. गेल्या 2 खेपेला आपण मनुस्मृतीवर आणि त्यातील स्त्रियांच्या बाबतीत जे एक श्लोक आहे त्याच्यावर बरंचसं वादंग झालं होतं. तो श्लोक असा: पिता रक्षते कौमारे भर्ता रक्षते यौवने पुत्रस्तु स्थाविरे भावे न स्त्री स्वातंत्र्यम अर्हति. असा जो श्लोक आहे त्याच्यावर आपण वरदानंद भारतीने जे लिहिलेलं आहे त्याचं वाचन करत होतो. आणि मागच्या एक वेळेला साधारणपणे स्त्रिया अलीकडे ह्या 25-30 वर्षात विशेषतः करून पाश्चात्य देशामध्ये अतिरेक त्या स्वातंत्र्याचा म्हणजे आणि तो स्वैराचाराकडं आणि एक कल्ले विचाराकडं वाहत चाललेला आहे. आणि त्यामुळं कुटुंबव्यवस्था कशी उद्ध्वस्त होत चाललेली आहे आणि त्यामुळं त्या देशात किती अनर्थकारी घटना घडत आहेत हे आपण वर्तमानपत्रातून पाहतो असतो. याबाबतीत 90-92च्या सुमाराला कोल्हापूर सकाळचे संपादक कोवळेकर गेले होते. त्यावेळा तिथल्या लोकांनी सांगितलं की भारतामध्ये आणखीन बऱ्याचशा सुधारणा करता येण्यासारख्या आहेत, बऱ्याचशा अज्ञान आहे, बऱ्याचशा त्रुटी आहेत, बरीचशी अस्वच्छता आहे. परंतु एक मात्र भारताची घेण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे तिथली जी कुटुंब व्यवस्था आहे आणि त्या कुटुंब व्यवस्थेमुळे तुमचा देश अजूनही टिकून आहे. तर त्या दृष्टीने काही मूल्य द्या परंतु कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होऊ देऊ नका असं भाग सांगितला. तो आपण मागच्या खेपेला वाचला. तो भाग हे भाष्य माझं आहे पण त्या दृष्टीने ते आपण पाहिलं. आता याचा पुढचा जो भाग आहे तो आता आज वाचत आहे. यामध्ये राजा हा प्रमुख असतो. त्या देशाचा जो प्रमुख असतो तो कशी धोरणं आखतो आणि कसा वागतो त्या दृष्टीने तिथली प्रजा वागते. म्हणून यथा राजा तथा प्रजा म्हणलं जातं. या दृष्टिकोनातून या वाचल्या मागचा एक परिच्छेद वाचतो आणि आजचा पुढचा परिच्छेद आपण वाचायला सुरुवात करूया. कोणतीही सामाजिक व्यवस्था निरामय आणि संघर्षरहित चालावीची तर त्यासाठी शासन व्यवस्था चांगली असावी लागते. ती तशी नसेल तर अराजक निर्माण होते आणि अराजक ही गोष्ट अतिशय घातक आहे. अराजकामध्ये व्यवस्था नावाची काही वस्तूच अस्तित्वात नसते. कोणाची जीवित वित्त सुरक्षित राहत नाही. समाजातील सर्व लहान मोठे घटक भयग्रस्त राहतात. त्यातूनच अन्याय, क्रौर्य, शोषण निर्माण होते. निराळ्या प्रकारे बलदंड झालेली लोक बलहीनांना सुखाने जगू देत नाहीत. निसर्गाचाही तोल ढासळतो. मोठ्या माशाने लहान माशाला खावे असा अन्याय समाजाने
की हे असं भोगायला लागणं हे समाजाचं दुर्दैव होय. आपण याचा अनुभव 75 ते 77च्या आपल्या देशाला आलेल्या आणीबाणीमध्ये पाहिलेला आहेच. राजा या संस्थेची निर्मिती मनुष्यजातीचे शाश्वत हित साधावे यासाठी झाली आहे. राजा ही खऱ्या अर्थाने कुणी व्यक्ती नाही, ते एक तत्त्व आहे. प्रचलित भाषेत या तत्वाला सोयीसाठी आपण नेता नावाने ओळखतो. राजा कसा निर्माण झाला वा केला ते पाहिले म्हणजे राजाच्या किंवा नेत्याच्या ठिकाणी कोणता गुण अपेक्षित आहेत ते स्पष्ट होते आणि लोककल्याणाच्या दृष्टीने त्याचे महत्त्वही लक्षात येते. इंद्र, वायू, अग्नी, सूर्य, कुबेर या दैवतातील दिव्य गुणांचे अंश एकत्र करून राजा निर्माण केले आहे. संरक्षणाची अधिष्ठात्री देवता असलेल्या विष्णूचा तो अंश मानला जातो. देवतांचा राजा इंद्र हा पराक्रमी आणि सर्व गुणांनी संपन्न असा राजा आहे. त्याला सहस्र नेत्र असतात असे त्याचे वर्णन पुराणकारांनी केले आहे. या सहस्र नेत्र या कल्पनेवर चाणक्याने केलेली एक टिप्पणी मोठी मार्मिक आहे. चाणक्याच्या अर्थशास्त्रात म्हटले आहे की इंद्राही वास्तविक 2च डोळे आहेत. तुमच्या आमच्यासारखे इंद्राला सुद्धा 2 डोळे आहेत, पण तो आपल्या असंख्य राजपुरुषांच्या शासन चालविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यांनी प्रजेच्या रक्षणासाठी, प्रजेच्या हितासाठी आवश्यक त्या सर्व बारीक सारीक गोष्टीवर तीक्ष्ण दृष्टी ठेवून असतो, म्हणून त्याला सहस्र नेत्र असे म्हटले जाते. आज आपण पाहिलं 2 दिवसापूर्वी आपल्या 15व्या राष्ट्रपतींची शपथविधी झाला. कुणालाही कल्पना नव्हती की ह्या द्रौपदी मुर्मूंना राष्ट्रपती पद दिलं जाईल आणि त्यासाठी बरेच दिवस महिनाभर चर्चा होती. निराळ्यांच्या व्यक्तींची नावं विचारात घेतली जात होती. ती मला माहीत असलेलीच, पण मुर्मूचं नाव कुणालाच माहिती नव्हतं. परंतु थोडं राजकारण जर आलं तर आजचा आमचा नेता किंवा आजचा पंतप्रधान याची बारीक दृष्टी किंवा इंद्राच्या सहस्र नेत्रांच्या प्रमाणे असल्यामुळे त्यांनी असे काय काय व्यक्ती शोधून काढल्या आणि त्यांना ते राष्ट्रपतीपद ठेवलं. किंवा जेव्हा पद्मश्री पुरस्कार दिला गेला त्यावेळेसुद्धा कित्येक व्यक्ती अशा क्षेत्रातल्या त्यांनी निवडलेला आपण होतो की एक ओरिसामधलाच मला वाटतं एक असा दलित वर्गामध्येच होता. त्याच्या कविता पुस्तकं कॉलेजच्या अभ्यासक्रमात घेतली होती आणि त्याला पद्मश्री पदवी द्यायची होती. तर ते म्हणले मला पोस्टाने पाठवून द्या की, मला दिलेला पैसा नाही या. मग त्याची सोय केली हा भाग निराळा. किंवा 103 वर्षाचे योगाचार्य त्यांचंही केले होते. पण पूर्वीच्या काळी जर पाहिलं मोदींच्या आधी तर कुणाला ह्या पद्मश्री पद्मपुरस्कार दिले होते आणि मोदींच्या काळात हे पद्मश्री पद्मपुरस्कार कसे दिले जातात हे काम राजाचं आहे की सहस्र डोळ्यांनी त्यांनी राज्यात कुठं काय काय घडतं आहे याचं अवलोकन करून योग्य व्यक्तीला योग्य सन्मान योग्य वेळीच दिला पाहिजे हे आपण पाहू शकतो. म्हणून इंद्राला सहस्र डोळे म्हणतात, ते सहस्र डोळे असे म्हणता येतात. किंवा आणखीन जर उदाहरण पाहिलं शिवाजी महाराजांचं, त्यांचा जो हेरखात्याचा प्रमुख होता त्याच्या हाताखाली जवळजवळ 300-400 किंवा त्याच्यापेक्षा जास्ती लोक होते आणि देशातच नव्हे तर परकीयांच्या राजांच्या दरबारातसुद्धा कुठं काय चाललं हे त्यांना न कळत शिवाजींना कळवलं जात होतं. सुरतेवर लूट केली त्यावेळा सुरतेंच्या जे व्यापारी होते त्या व्यापाऱ्यांच्याकडं कुठं किती काय धन्य ह्याचं सगळा बारीक सारीक माहिती महाराजांना कळाली होती. त्यामुळे महाराजांना 2-3 दिवसात तिथून ती लूट आणता आली आणि परत ती महाराष्ट्रासारख्या 200-400 मैलावरच्या अंतरावर त्यांना सुरक्षितपणे पुन्हा आणता आली. यासाठी प्रधानाचे किंवा राजाचे डोळे कसे असले पाहिजेत हे त्या मनुस्मृतीत म्हणलेलं आहे, ते पाहण्यासारखे आहे. राजा ज्यावेळी स्वतःचा उग्र तेजाने दृष्टांना जाळून टाकतो त्यावेळी त्याच्या ठिकाणी अग्नीचा अंश प्रकट होतो. राजा ज्यावेळी लोकांचे हित साधून देण्याच्या दृष्टीने आपल्या गुप्तचर रूपी किरणांनी सर्वांचे अवलोकन करतो, पाण्याचे शोषण करण्याच्या स्वरूपात तो प्रजेकडून कर गोळा करतो, तेव्हा त्याच्या ठिकाणच्या सूर्याचा अंश प्रकट होतो. जेव्हा तो आचारभ्रष्टजनांना नष्ट करतो, अधार्मिकांना दंड देतो, धार्मिकांचे रक्षण करतो, तेव्हा त्याचे ठिकाणच्या यमाचा अंश व्यक्त होतो. जेव्हा तो प्रजेवर धनधान्यांच्या सुखसमाधानांचा वर्षाव करतो तेव्हा त्याच्या ठिकाणी कुबेरेचा अंश आहे हे ध्यानात राहते. राजाच्या ठिकाणी असलेल्या देवतांच्या अंशाचे महाभारताने दिलेले हे स्पष्टीकरण फार मार्मिक आहे.
राजाचे कार्यक्षेत्र, राजाची कर्तव्य त्यावर नीट उमगून येतात. म्हणून राज्याच्या शासन व्यवस्थेच्या दृष्टीने 7 प्रकृती सांगितल्या आहेत. त्यात राजा, अमात्य, पूर किंवा पौर, नागरिक, जनपद, ग्रामीण, एकूण सर्व प्रजा, राष्ट्र म्हणजे भूमी, संस्कृती, कोश, सैन्य आणि मित्र, शेजारपाजारची अनुकूल राज्ये याचा समावेश होतो. प्रकृती म्हणजे 7 अंगे व राज्यातील 7 प्रमुख घटक. श्रेष्ठतेच्या अनुक्रमाने राजा सर्वात प्रमुख, तर मित्रांचा क्रमांक शेवटचा. कारण सामान्यतः राजानेच इतरातील गुणदोषांची चर्चा करून त्यांच्या वागण्या बोलण्यावर नीट दृष्टी ठेवून योग्यायोग्य काय ते ठरवायचे असते. पण असे असले तरी राजा आणि अमात्यादी इतर मिळून 7 ही सर्वच अंगे आपापल्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. यावेळी मला 1965ची घटना, जेव्हा भारत पाकिस्तानचं युद्ध झालं आणि ताश्कंदमध्ये करारसाठी आपले पंतप्रधान गेले आणि त्यावेळी एक प्रकारचा त्यांचा खूनच झालेला आहे असं म्हणलं जातं. आता परत त्यातलं येते, त्याचे कारण येते की पंतप्रधानासारखी एका राष्ट्राची व्यक्ती, तिला जवळ बेल नाही, त्यांना त्रास झाल्यानंतर पुन्हा काही 100 एक 5-50 पावलं जाऊन मदत घ्यावी लागते, जवळ त्यांचा कोण आरक्षी माणूस नाही, अशी व्यवस्था होती. त्यावेळेला एक वसंत मासिक पुण्यातून का मुंबईतून निघत होतं. दत्तप्रसाद काटदरे त्यांचे संपादक होते. त्यांनी त्या एक लेख आला होता की त्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये ज्यावेळा एखादा देशाचा राजा दुसऱ्या देशात जातो, त्यावेळी तो राज्यावर असलेला राजा कशाप्रकारे राज्यावर आला आहे, त्याचं वागणूक कसं आहे, स्वकीयांशी इतरांशी त्याचा पूर्ण अभ्यास करून जाऊन आपलं संरक्षण व्यवस्थित होईल अशा पद्धतीने त्या देशात जावं, असं कौटिल्य अर्थशास्त्रात तो लेखामध्ये उल्लेख केला होता. त्यावेळा हे वाचत असताना राजाची कर्तव्य पाहताना हे लक्षात आलं. तो एक भाग सांगितला. पुढं वाचन करूया. राजा हा वर्णाने क्षत्रियच असावा, ही धारणा वेदा इतकीच प्राचीन आहे आणि छत्रपती शिवाजी राजापर्यंत प्रसारात होती. इतिहासाच्या विशाल कार्यकाळात याला काही अपवाद आहेत, पण ते अपवादच आहेत. एकीकडून राजाला वंदनीय श्रेष्ठ मानावे, त्याच्या आज्ञेत सर्वांनी राहावे असे सांगितले असले, राजाची अवज्ञा कुणीही करू नये असा आग्रह धरला असला तरी राजाने अमर्याद सत्ता हाती असल्यामुळे स्वैरवर्तनी होऊ नये, प्रजेला पीडा देऊ नये, प्रजेचे शोषण करू नये असा आदेशही म्हणू नये राजाच्या संदर्भात वारंवार प्रकट केलेला आहे. राजाने धार्मिक वृत्तीने वागावे, सदाचारी विनंतीचा आदर करावा, नम्रपणे राहावे, त्याने आपल्या इंद्रियावर परिपूर्ण नियंत्रण ठेवावे, सुखासक्त होऊ नये, पारत करणे, द्यूत खेळणे, दिवसा झोपणे, इतरांची निंदा करणे, स्त्रियात मग्न होऊन राहणे, मद्यपान, नृत्यगायन, लोकप्रशंसा इत्यादीच्या आहारी न जाणे, या गोष्टी राजाने कटाक्षाने सांभाळल्याच पाहिजेत. राजा जर लोभाला बळी पडेल तर त्यापायी संपत्ती, कीर्ती आणि विशेष कारणांनी जीव यांनाही त्याला मुकावं लागेल असे म्हणतो. की किती हे राजाने वागलं पाहिजे, त्याच्यावर बंधनं किती आहेत हे पाहिलं पाहिजे, लक्षात येतं. हा सर्व म्हणून या त्याच्या पुढं आपण वाचणार आहोत, त्यामध्ये उल्लेख केलेला आपल्याला पाहायला मिळेल. म्हणून राजाची दिनचर्या सांगितल्या. त्याने सकाळी लवकर उठावे, प्रातःकाळी आठवल्यानंतर देवदर्शन करून सभेत प्रवेश करावा, प्रजाजनांची गाऱ्हाणे ऐकावी, त्यांचे समाधान करावे, नंतर गुप्त अशा स्थानी बसून मंत्र्यांच्या समवेत राजशासनाविषयी विशेष गोष्टीवर विचारविनिमय करावा. ही चर्चा अत्यंत गुप्त राहावी. नंतर राजाने व्यायाम करून भोजन घ्यावे, अन्नात विष असणार नाही याची निश्चिती करून घ्यावी. भोजन शिजवण्या वाढण्याशी संबंध असलेले सर्व सेवक व आप्तही अत्यंत विश्वासाचे असावेत. त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकून असावध राहू नये. आहाराविषयी आणि इतर सर्वत्रही अत्यंत दक्ष असावे. भोजनानंतर राजाने अंतपुरात जाऊन काही वेळ विश्रांती घ्यावी. तेथील सर्वजणही विश्वासाचेच असावेत. राजाने स्वतःच्या सर्वांगीण दक्षतेविषयी उत्तम व्यवस्था केलेली असावी. आज आपण लोकसत्ता मानतो, त्या काळातील राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री इत्यादींसाठी अशीच कडेकोट संरक्षण व्यवस्था राखीत असतो. त्यासाठी प्रत्येकी एकूण वेळ प्रतिदिनी लाखापर्यंत तो असतो. विश्रांतीत फार वेळ न रमता त्याने
आपली दृष्टी राजकारभाराकडे वळवावी, मंत्र्यांशी बोलावे, सैन्य शस्त्रास्त्रे कोश यांची पाहणी करावी, संध्याकाळी थोडी उपासना करून गुप्तचराकडून आलेल्या वार्ता श्रवण कराव्यात, शत्रूंच्या आणि मित्रांच्या हालचालीची माहिती करून घ्यावी, त्या दृष्टीने करावे लागणाऱ्या व्यवस्थेसंबंधी अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत. संरक्षणासाठी मनूने अनेक प्रकारच्या दुर्ग सांगितले असले तरी गिरिदुर्ग म्हणजे डोंगरी किल्ला हा अधिक महत्त्वाचा मानलेला आहे. गिरिदुर्गाचे मनूने वर्णनलेले महत्त्व असामान्य आहे. 100-125 वर्षापर्यंत हे अबाधित होते. आज ते स्थान पाताळ दुर्गांनी म्हणजे बंकर यांनी घेतले आहे. त्याची सुस्थिती सर्वदृष्टीने राखली जाईल हे राजाने आवर्जून नीट पाहिले पाहिजे. राजाचे सर्व सैन्य घोडदळ, हत्तीदळ, रथदळ आणि पायदळ या चारही अंगाने आवश्यक त्या सर्व शस्त्रास्त्रासह सदैव संपन्न आणि सुसज्ज असले पाहिजे. राजाच्या शत्रूंना आणि दृष्टांना धाक असला पाहिजे. राजाचे मित्र संतुष्ट असले पाहिजेत. प्रजा सुखी आणि समाधानी असले पाहिजे. यावेळी मी बरेच म्हणजे कॉलेजमध्ये असताना म्हणजे 65 ते 70च्या दशकामध्ये औरंगाबाद विद्यापीठाचे श्रीकृष्ण उजळमकर म्हणून ग्रंथपाल होते. त्यांनी गाठ हिमालयशे असे एक सुंदर कादंबरी पूर्वाचे संदर्भ आणि आत्ताची परिस्थिती ह्या अनुरोशी अप्रतिम अशी कादंबरी त्यांनी लिहिलेली होती. जर कुणाला मिळाली तर ते अवश्य वाचावी. म्हणजे संरक्षण असते राजाने कसं वागलं पाहिजे याचं त्यामध्ये उत्तम प्रकारे मार्गदर्शन केलेलं दिसून येतं. चारही वर्ण आणि चारही आश्रम धर्माच्या आदेशाप्रमाणे आपापल्या अनुशासनात राहतील हे कटाक्षाने पाहणे हे राजाचा प्रमुख कर्तव्य आहे. त्यासाठी ईश्वराने राजा निर्माण केला आहे. हे सर्व योग्य रीतीने घडायचे तर राज्यातील शासनव्यवस्था आणि न्यायसंस्था निर्लोभी, सत्यनिष्ठ, कर्तव्यदक्ष, शासनसंपन्न आणि निस्वार्थी असली पाहिजे. हे पाहणेही राजाच्या कर्तव्याचा, राज्यकारभाराचा एक भागच आहे. त्यासाठी राजाने निरनिराळ्या विभागावर निरनिराळे कामे करण्यासाठी योग्य असे ज्येष्ठ आणि कनिष्ठ अधिकारी नेमले पाहिजेत. हे सर्व अधिकारी कर्तव्यदक्ष, निर्लोभी, त्या विषयात तज्ज्ञ आणि चतुर असले पाहिजेत. त्यांच्याकडून प्रजेचे पीडन वा शोषण होणार नाही हे राजाचे दक्षतेने पाहणे आवश्यक आहे. मनुष्य निर्लोभी आणि जाणता असेल तर त्याच्या हातातील लहान मोठी सत्ता प्रजाहितासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. या ठिकाणी विश्वासू कसे सेवक असावेत यामध्ये शिवाजी महाराजांची कथा आठवते. सावळ्या म्हणते कवितेत मांडलेलं आहे. आणि शिवाजी महाराज तसे परीक्षा घेत असत. अगदी अलीकडच्या पंजाबचे रणजित सिंग राजा होऊन गेला, त्यांनी तसंच केलं होतं. ते रूप पालटून एकदा रणजित सिंग आले होते, परंतु त्या शहराचे दरवाजे सकाळी उजाडाचे उघडायचे नाहीत. मी स्वतः रणजित सिंग सांगितलं तरी त्यातल्या सेवकांनी ते दरवाजे उघडले नाहीत. सकाळ झाली की उघडतो आणि नंतर त्यांनी त्याची माफी पण मागितली. तसंच शिवाजी किल्ल्यावरचे जे रक्षक होते ते अरे मी शिवाजी महाराज आहे, मी दार सोडा नाही, त्यांना सोडलेलं नाही. सकाळ आणि त्यांची नंतर माफी पण मागितलेलं आहे. अशा दृष्टीने रक्षक कोणी स्वतः जरी आला तरी सोडलेलं नाही. इतके कर्तव्यनिष्ठ आणि जबाबदारी पाळणारे सेवक शिवाजी महाराजांनी नेमले होते या घटनेवर आपल्याला दिसून येतं. तर आता उलटं पाहिलं आपण तर कित्येक लष्करातल्या अधिकाऱ्यासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी देशाची काही मूल्य कागदपत्र शत्रू राष्ट्राला देतात हे सुद्धा पाहण्यासारखं आहे. सर्वांना न्याय मिळतो, अडचणीचा परिहार होतो. उलट शासकीय अधिकारी स्वार्थी, लोभी आणि कर्तव्यदक्ष नसेल तर जनसामान्य शोषण करणे आणि त्यांच्यावर अन्याय करणे या विषयात कोणत्याही थरापर्यंत जाऊ शकतो. म्हणून राजपुरुषांना राजसत्तेचा धाक असला पाहिजे. कर्तव्य पालनात यात किंचितही चूक झाली तरी क्षमा होणार नाही याची उत्कट जाण त्यांच्या ठिकाणी असली पाहिजे. एरवी राजा व्यक्तिशः चांगला असला तरी प्रजेला त्रास झाल्यापासून राहत नाही आणि शेवटी तो दोष राजाकडेच येतो. म्हणून राजाने सगळीकडून सावधानता ठेवली पाहिजे आणि कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रजेशी संपर्क राहील याची व्यवस्था ठेवली पाहिजे. यावेळी आणखीन एक मला आठवण येते. कृष्णदेवराय विजयनगरचे हिंदू साम्राज्यामध्ये झालेल्या त्या राज्यातली कथा सांगितली जाते की कोणती रूपवान स्त्री
तिला पेलवेल एवढे सोन्याचे दागिने अंगावर घालून अगदी मध्यरात्री कोणी रस्त्यावर नसून अशी गेली तर तिच्या केसालाही धक्का लावला जात नसे अशी व्यवस्था त्या ठिकाणी होते. आणि तेच नाव तर घेत नाही या 30-40व्या दिवशी आपल्या महाराष्ट्राच्या एका मुख्यमंत्र्यांनी म्हणलं होतं की अशा घटना घडतात, स्त्रियांना हे करतात, तर त्यांनी 7च्या आतच घरात यावं, 7च्या बाहेर कशाला हिंडावं. परंतु आम्ही कोणत्याही प्रती तुम्हाला संरक्षण देऊ, तुम्ही बिनधोक राहा. त्या मागाशी गाठ पडली हिमालयाच्या एका ह्यामध्ये ते एक छान हे दिलेलं आहे की आमच्या शेळ्या मेंढ्यांनी शत्रू राष्ट्राच्या सीमेपर्यंत अगदी शेवटच्या टोकापर्यंत जिथं फेन्सिंग केलं असेल तिथपर्यंत निर्धास्तपणे बिनधोस्तपणे जाऊन तिथलं गवत खावं. इतकी राजसत्ता बलदंड असली पाहिजे. वाकड्या डोळ्यांनी सुद्धा त्याला पाहता कामा नये. एक 2 वर्षापूर्वी गेलेला एअर स्ट्राईकच्या वेळी आपला तो अभिमन्यू का काय त्याचं नाव होतं, तो शत्रुराष्ट्रात चुकून पडला गेला आहे ते, आणि त्याला हे केल्यानंतर मोदींनी 48 तासात त्याला सोडावं, त्याच्या परिणामास तयार राहावं असं सांगितल्यावर अक्षरशः त्यांनी 48 तासात सीमेपर्यंत येऊन त्याला व्यवस्थित सोडलं गेलं. हा धाक राजाचा किंवा प्रमुखाचा दुसऱ्या देशावर सुद्धा असला पाहिजे, हे पाहण्यासारखं आहे. शासनाच्या दृष्टीने प्रत्येक गावात एक पंचायत असावी आणि त्यावर एक प्रमुख ग्रामणी असावा. 10 गावावर एक अधिकारी असावा. अशा 10 अधिकाऱ्यांच्यावर एक ज्येष्ठ अधिकारी असावा. हे सर्व कुलीन आणि सदाचरणी असावेत एवढाच उल्लेख म्हणून केला आहे. वर्णाचा वा जातीचा नामनिर्देशन येथे नाही. मनूची शासनव्यवस्था अशी उपयुक्त तरी आटोपशीर होती. त्यामुळे आज होते आहे त्याप्रमाणे विकासाकरता काढलेल्या रुपयातील 85 पैसे व्यवस्थापनात वेचले जात नव्हते. आपल्या माजी पंतप्रधानांचीच ही वस्तुस्थिती सांगितली आहे. आणि उरलेल्या 15 पैशातील भ्रष्टाचारी अपहरण किती देवच जाणे. न्यायव्यवस्थेसंबंधी मनूची धारणा व्यापक आणि स्पष्ट आहे. या न्यायव्यवस्थेत न्यायाधीश, त्याचे 2-3 सहकारी, वादी प्रतिवादी, साक्षी, लेखी वा तोंडी पुरावे या सर्वांचा समावेश आहे. पण आज आहे त्या स्वरूपाच्या अधिवक्ता मात्र उपलब्ध नाही. न्यायाधीशाने स्वतःच साक्षी, वादी, प्रतिवादी यांच्या हालचाली, त्यांचे हावभाव, त्यांच्या मुद्रेवर उमटवणाऱ्या भावना, त्यांच्या डोळ्यातून व्यक्त होणारे विकार, घाबरेपणा, रोमांचित होणे, घाम येणे, बोलण्यातील चढउतार, केलेल्या विधानातील विसंगती, स्वर, ध्वनी यांचे चढउतार हे सर्व बारकाईने ध्यानात घ्यावे. पुराव्याची नीट प्रकारे छाननी करावी आणि मगच सत्य ओळखून प्रामाणिकपणे न्यायदान करावे. न्यायालयापुढे येणारे वाद प्रतिवाद 17-18 प्रकारचे आहेत. आज बहुतेक सर्व प्रकरणे त्यातच येतात. मला एक आठवतं आहे 1925 साली महात्मा गांधीचं कुठेतरी व्याख्यान होतं. त्यावेळी त्यांनी म्हणलं होतं की 60-70 वर्षापूर्वी भारतामधली पोलीस व्यवस्था आणि न्यायव्यवस्था आजच्या ब्रिटिशांच्या न्यायदान किंवा पोलीस व्यवस्था अतिशय उत्तम प्रकारे होती. हे महात्मा गांधींनीसुद्धा त्या काळातल्या म्हणजे साधारण 1870-75च्या आधीची जी न्यायव्यवस्था होती ती न्यायव्यवस्था आजच्या ब्रिटिशांच्या न्यायव्यवस्थेत उत्कृष्ट प्रकारे होती हे त्यांनी सांगितलं होतं. मनूच्या न्यायव्यवस्थेतील ही व्यापकता, दक्षता आणि सौष्ठव जगातील सर्व न्यायवेत्यांनी आदरपूर्वक गौरवले आहे. न्यायाधीश साक्ष देणारा त्याने खरे तेच नेमके सांगावे म्हणून ईश्वराची सर्वज्ञता, ईश्वराचे प्रभुत्व, सूर्यचंद्रांचे पाहणे, नीती धर्म या सर्वांची आठवण करून देतो. परलोकाची जाणीव ठेवण्यास सांगतो. खोटे बोलल्यास होणाऱ्या शिक्षेचे भय दाखवतो. म्हणून खरे तेच बोल असा आदेश देतो. साक्षी म्हणून कोणास निवडावे, कोणाच्या बोलण्यावर भरोसा ठेवावा या संबंधी मनूने काही नियम सांगितले आहेत. त्यात तो कुलीन असणे आणि सदाचारी असणे ह्या गुणांना प्राधान्य देतो. अधिवक्ता हा घटक नसल्याने न्यायालयाने कधी रेंगाळ नसते. त्या काळामध्ये वकील माझं मांडण्यासाठी नसे. आपण पाहिलं की जो आरोपी आणि फिर्यादी आहेत त्यांचं एकंदर बोलणं, त्यांचं वागणं, त्यांच्या देहबोली हे सर्व निरीक्षण न्यायाधीश करत असत आणि न्याय देत असत. पण आजच्या ह्या वकील संघटनेमुळं काय होतं ते म्हणतात योग्य तो न्याय त्वरित मिळे. त्या पूर्वीच्या काळी नसल्यामुळं न्यायास उशीर होणे म्हणजे अन्याय करणेच आहे असे न्यायालयाच्या संदर्भात म्हटले जाते. याचे दायित्व खरे तर अधिवक्त्यावरच आहे. पुन्हा पुन्हा पुढच्या दिवस मागून घेणे,
न्यायाच्या कामकाजाचे दिवस वरचेवर पुढे ढकलणे, अनेक युक्त्या अवलंब करून प्रश्नांच्या भडीमाराने साक्ष देणारच गोंधळून टाकणे, साक्षी आधीच पडून ठेवणे, अपराधी असला तरी त्याला निर्दोष ठेवण्यासाठी वाक्चातुर्यांची पराकाष्ठा करणे, निर्बंधांचा कीस काढणे, पुराव्याची चिरफाड करणे इत्यादी उद्योग हे अधिवक्ते करतात. आणि मग न्यायदानाचे काय होते हे आज सर्वांना ज्ञात आहे. एक घटना आठवते मला यावेळी. एक बलात्काराच्या घटनेसाठी एकाला शिक्षा झाली. त्यांनी 3 वर्ष ते काढली तुरुंगात. आणि नंतर लक्षात आलं की हा बलात्कारी नाही, हा खरा बलात्कारी सापडला आहे आणि त्याला ते सोडून द्यावी मागणी केली. पहिला जो शिक्षा होणारा होता तो म्हणला, न्यायाधीश आता मला बाहेर सोडून काय करणार म्हणले ते. मी 3 वर्ष इथं सडत पडलो आहे. मी बलात्कारी नाही आज तुम्हाला कळलं, पण मी त्यावेळेला सांगत होतो, तुम्ही ऐकलं नाही ते. त्यामुळं माझी बायको त्या धक्क्याने मेलेली आहे. माझी 2 कच्ची बच्ची मुलं होती, ती कुठं गेली त्याला माहीत नाही. आता मी बाहेर जाऊन कुणासाठी जायचं आणि का जायचं, मी इथं पडलोय तर इथंच राहून दे. अशी आजची न्यायव्यवस्था आहे. आणि विदारक सत्य त्या तथाकथित आरोपीने न्यायाधीशापुढे केलं होतं. ही बातमीसुद्धा आलेली होती. ते पाहण्यासारखे. खालच्या वरच्या न्यायालयांचे निर्णय उलटसुलट होतात. त्यातील अंतर टोकाचे असते. खालच्या न्यायसंस्थेत निर्दोष गणलेला वर मृत्यूदंडास पात्र ठरतो, तर खाली मृत्यूदंड झालेला वर निर्दोष सुटतो. पुण्यातील एक अधिवक्ते ज्या आरोपीस पक्ष घेतील तो प्रत्यक्षात हत्यारा असला तरी न्यायालयात निर्दोष म्हणून घोषित होत असे. फार तर संशयाला मिळून त्याची सुटकाही होईल असे त्यांचे वैशिष्ट्य त्यांच्यावर मृत्युलेखात गौरवाने उल्लेख केले होते. सर्वोच्च न्यायालयाचे एक पीठ ज्या आरोपीला अपराधी ठरवून 50 लाख रुपये दंडाची शिक्षा ठरवते, त्याच आरोपीला त्याच सर्वोच्च न्यायालयाचे दुसरे पीठ निर्दोष ठरवून घेतलेला दंड परत करायला लावते. न्यायदान पद्धतीची ही खरे तर घोर विटंबना आहे. आजच्या न्यायालयातील आणखी एक मोठा दोष म्हणजे सादर केलेल्या पुराव्यासंबंधीचा. न्यायालयापुढे एका आरोपीला हत्यार म्हणून आणले गेले. त्याच्या विरुद्धचे पुरावे इतके सज्जड होते की त्याच्यावर हत्येचा आरोप सिद्ध मानून त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देणे न्यायाधीशाला अपरिहार्य झाले. पण न्यायाधीशाला या खटल्यातील खरा हत्यारा दुसराच कोणी असल्याचे प्रत्यक्षपणे ज्ञान होते. पुढे आलेल्या पुराव्याचे ते आक्तिक झाले. त्यांचा निर्णय प्रगट करण्यापूर्वी त्या आरोपीला आपल्या कक्षात एकांतात बोलावले आणि ते आरोपीला म्हणाले, ईश्वरास्मरून खरे सांग की तू यापूर्वी कोणाची हत्या केली आहेस का. आरोपी रडत रडत पूर्वी एक सोडून 2 हत्या केल्याचे सांगितले. पण त्या दोन्ही वेळी त्याच्याजवळ पुष्कळ संपत्ती असल्याने त्याने अत्यंत चतुर आणि प्रख्यात असे अधिवक्ते स्वतःकरता नियुक्त केले आणि आरक्षी विभागाला म्हणजे पोलीस खात्याला निरनिळ्या पातळीवर पुष्कळ द्रव्य देऊन वश करून घेतले. त्यामुळे तो त्या दोन्ही आरोपातून निर्दोष सुटला. कारण पुरावे पुढे ठेवताना आरक्षीने योग्य ती व्यवस्थाच केली होती. यावरून असे लक्षात येते की केलेल्या अपराधातून सुटका झाली आणि न केलेल्या अपराधासाठी शिक्षा भोगावी लागली. पुराव्यासंबंधी निर्बंध कसा विचित्र आहे हे यावरून स्पष्ट होते. निर्बंध जेवढे किचकट तेवढ्या त्यातील पळवाटाही संभवनीय वाढतातच. ही वर उल्लेख केली घटना श्री हिराबाई ठक्कर या मूळ गुजराती लेखकाच्या श्री बहुशंक काशीकरांनी अनुवादिलेल्या कर्माचा सिद्धांत या पुस्तकातील आहे. या प्रकरणाची प्रारंभी त्यांनी फार वर्षापूर्वी एक सत्यघटना असा उल्लेख केलेला आहे. त्या कर्माचा सिद्धांत पुस्तक ज्यांनी वाचलं नसेल तर त्यांनी अवश्य वाचावं. लेखकाने कर्मविवेकाचा सिद्धांत कसा वास्तविकता अनेक वेळा सत्यच ठरतो हे दाखवून देण्यासाठी वरील घटना उल्लेखलेली आहे. न्यायाधीशाने त्याचा उल्लेख कथित आरोपीकडे केल्याचे लिहिले आहे. आता आपण हा पुढील भाग आहे तो पुढच्या मंगळवारी पाहूया. या ठिकाणी मी थांबतो. कल्याणकरी रामराय म्हणून आज हे आपण थांबूया. कल्याणकरी रामराया देवराया, कल्याणकरी रामराया, जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी, कल्याणकरी रामराया देवराया, कल्याणकरी रामराया. तळमळ तळमळ होतची आहे होतची आहे, हे जन हाती धरी
दयाळा कल्याण करी राम राया देवराया कल्याण करी राम राया अपराधी जन चुकतची गेले तुझा तूचे सावरी दयाळा कल्याण करी राम राया देवराया कल्याण करी राम राया कठीण त्यावरी कठीणची झाले आता न दिसे बुरी दयाळा कल्याण करी राम राया देवराया कल्याण करी राम राया कोठे जावे काय करावे आरंभिली पोहरी दयाळा कल्याण करी राम राया देवराया कल्याण करी राम राया दास म्हणे आम्ही केले पावलो दयेसी नाही सरी दयाळा कल्याण करी राम राया देवराया कल्याण करी राम राया जनहित विवरी कल्याण करी राम राया देवराया कल्याण करी राम राया जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम।